हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे काठियावाडी तडका दाल खिचडीची रेसिपी। ही रेसिपी इथे मी 2 प्रोसेसमध्ये केलेली आहे। दाल खिचडीसाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत, 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मसूरची डाळ घेतलेली आहे। तांदूळ इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता। मी इथे बासमती तुकडा वापरलेला आहे। पहिल्या प्रोसेसमध्ये कुकरमध्ये 4 ग्लास पाणी टाकायचे। त्यानंतर यामध्ये मी काही व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत। पाव कप हिरवे वाटाणे, पाव कप बटाटा आणि थोडासा इथे मी गाजर घेतलेला आहे। गाजर इथे टोटली ऑप्शनल आहे। आता तांदूळ आणि डाळींना स्वच्छ धुवून घेतले आणि ते सुद्धा मी कुकरमध्ये टाकून घेतले। चवीनुसार मीठ टाकले, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घेतली। सर्व इंग्रेडियंट्सला छानपैकी स्टर करून घेतले। मग कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता कुकर एक ते थंड झाल्यानंतर डिप्रेशराइज झाल्यानंतर कुकर मी खोलून घेतलं। तर तुम्ही बघू शकता पहिल्या प्रोसेसची आपली ही जी खिचडी आहे ती रेडी झालेली आहे। खिचडी गरम असतानाच स्पॅच्युलाच्या मदतीने त्याला थोडंसं मी मॅश करून घेणार आहे आणि त्याला नंतर साईडला ठेवणार। आता सेकंड प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कढईमध्ये मी थोडंसं बटर टाकलं आणि थोडं तेल टाकलं। इथे मी 25 ग्राम बटर वापरलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं। तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता। तसेच बटर जळू नये म्हणून मी इथे तेलाचा वापर केला होता। फोडणीसाठी 1 चमचा जिरा, थोडासा कढीपत्ता आणि 2-3 सुक्या लाल मिरचीला मी इथे टाकलेला आहे। 1 मिनिट फोडणी अशीच परतून घ्यायची। त्यानंतर मी ह्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत आणि कांद्यांना व्यवस्थितपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। कांदा लवकर फ्राय व्हावा म्हणून मी आधीच ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले। खिचडीमध्ये अगोदरच मीठ टाकलेले होते, त्याचबरोबर मी बटरमध्ये फोडणी दिली आहे म्हणून मी मिठाचा वापर थोडा कमी केला आहे। मग मी कांदा फ्राय होतानाच पाव चमचा हिंग टाकली आणि पाव चमचा साखर टाकली। साखर इथे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप करायची आहे। कांदा परतल्यानंतर मी त्यामध्ये एक स्पेशल मसाला टाकणार आहे। तर हा स्पेशल मसाला नसून 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि घरचा साठवणीचा मसाला मी घेतलेला आहे। तर आता तुम्ही जेवढा तिखट खाणार आहात त्यानुसार तुम्हाला मसाला घ्यायचा आहे। तुम्हाला इथे जर का तिखा लाल मसाला वापरायचा असेल तर तुम्ही तो वापरू शकता, घाटी मसाला वापरायचा, मालवणी मसाला वापरायचा, जो कोणता तुमच्या आवडीचा मसाला आहे तो तुमच्या चवीनुसार या अद्रक लसूणमध्ये तुम्हाला ठेचून घ्यायचा आहे। तर मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि 2 चमचे घरचा साठवणीचा मसाला घेतला आणि त्याला छानपैकी ठेचून घेतलं आणि मग या कांद्यामध्ये हा मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। तयार फ्राय फोडणीमध्ये आता मी इथे पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यालाही अर्धा मिनिटे व्यवस्थितपणे फ्राय करून घेतलं। ही सर्व प्रोसेस मी मीडियम फ्लेमवरती केलेली आहे। आता हे सर्व मसाले छान फ्राय झाले। आता मी ह्यामध्ये 2 मध्यम आकाराच्या टमॅटोंना बारीक कट करून टाकले आणि टमॅटो व्यवस्थितपणे 1-2 मिनिटे असाच हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतला। कढईवरती मग झाकण ठेवले 2-3 मिनिटासाठी। 2-3 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले। असे केल्याने टमॅटो लवकर गळतात। मग आता हा टमॅटो व्यवस्थितपणे स्पॅच्युलाने फिरवून घेतला। त्यानंतर अर्धा कप पाणी मी या मसाल्यामध्ये टाकून घेतले आणि थोडंसं ह्याला लिक्विड फॉर्ममध्ये करून घेतलं। आता मी गॅसची फ्लेम इथे हाय ठेवली, कढईवरती झाकण ठेवले आणि थोडा हा मसाला शिजवून घेतला। तर हा मसाला आता इथे ग्रेव्ही फॉर्ममध्ये शिजलेला आहे। त्याला थोडंसं मॅश करून घेतले आणि मग ह्याच्यामध्ये मी ही जी तयार करून घेतलेली खिचडी होती ती टाकून घेतली। तर या काठियावाडी खिचडीला आपल्याला थोडा धाबा स्टाईल बनवायचा आहे, त्यामुळेच धाब्यामध्ये खिचडी जी आहे ती थोडी लिक्विड फॉर्ममध्ये असते, म्हणूनच मी इथे पाण्याचा वापर केला होता। आता ही जी खिचडी आहे ती या मसाल्यामध्ये, या तडक्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची। खिचडी तडक्यामध्ये मिक्स करत असताना गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली होती। आता या खिचडीची कन्सिस्टन्सी जी आहे ती मला थोडीशी घट्टसर अशी वाटत होती, म्हणून मी याच्यामध्ये पुन्हा अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। म्हणजेच टोटल मी इथे 1 कप पाण्याचा वापर केला। आता या पाण्याला खिचडीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम स्लो करून कढईवरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं ही खिचडी छान शिजवून घ्यायची। 5 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढून खिचडीवरती छान कोथिंबीर टाकली
गॅसची फ्लेम बंद केली आणि त्याच्या 5 मिनिटानंतर गरमागरम खिचडी इथे मी सर्व केलेली आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने इथे काठियावाडी तडका दाल खिचडी रेडी आहे. ही खिचडी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा, एकदम डिलिशियस अशी लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.